बघितलं बघितलंस ना काय झालं? काय घाणेरडा माणूस आहे का गुरु? आला तुझ्या मागे मागे करत मागावर. आणि तुला काय सांगत असतो, माझं कसं राधावर प्रेमच नाहीये, मला माझ्या फॅमिलीशी काही देणं घेणंच नाहीये, आणि त्याच फॅमिली समोर तुझा बरोबर अपमान केला त्याने, त्याच फॅमिली बरोबर डिनरला बरोबर आला. आणि कारण कोणाचं पुढे करायचं? अथर्व. मुलाचं कारण पुढे केलं की काय बोलायलाच नको ना, इमोशनल कारण आहे, काय बोलणार? मूर्ख समजतो तो तुला. टाइम यू शुड रिअलाइज दॅट आय एम नॉट स्टुपिड. आहेस तू, स्मार्ट आहेस हे मला माहितीये का, पण हे त्याला कळायला पाहिजे ना सनाया. आणि खरं सांगू का सनाया, मला सगळ्यात जास्त राग कशाचा आलाय, तुझ्यावर वॉच ठेवायला बरोबर मागावर आला ना मागे मागे. पण आता त्याला माहितीये तू चिडली आहेस, तू रुसली आहेस, आला मागे मागे तुला मनवायला आला तो नाही. हा रिस्पेक्ट आहे तुझ्याबद्दल? आणि रडा मानतो. मला असं वाटतं ना तू बोलूच नाहीस त्याच्यात, अजिबात बोलू नकोस, त्याला हे कळेपर्यंत बोलू नकोस. आणि गुरुपेक्षा ना 1000 पटीने श्रीमंत माणसं तुला भेटतील सनाया. माझं क्रेडिट कार्ड आहे ना, स्वतः शांत राहा. ओके हा, डोक्यात राग घालून घेऊ नको. जाऊ दे, गुरु विरू जाऊ दे, मी सोडतो तुला घरी. चल बस 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 बच्चा बस. बरं आईस्क्रीम झालं असेल ना, आणू होता? नाही अजून 15 मिनिटं होऊ दे, म्हणजे जरा घट्ट होईल. बरं शेफ सुबोध, आणखीन काही सूचना? हो, आणि आपल्या नेहासाठी काढून ठेवा, झोपली ती. सगळ्यात आधी तिच्यासाठीच काढून ठेव, नाहीतर कन्यका रागवतील ना तुमच्या. नाही, मी तिला सांगणार, म्हणजे तुझ्यावर ढकलून देणार सगळं, की तुझ्या आईने सगळे आईस्क्रीम खाऊन बघ बाबा. हे बरं आहे. बरं थोडं आईस्क्रीम काढून ठेवूया. का? अरे अथर्वला देईन उद्या. अरे मग आत्ताच देऊन ये ना. आता बाहेर गेलेत सगळे. सगळे जेवायला गेलेत सगळे बाहेर, आणि गुरुही गेलाय बरोबर. बापरे, कसं काय? ऍक्च्युली राधिका आणि सौमित्राचा हा प्लॅन आहे. सौमित्राला गुरुनाथला ही जाणीव करून द्यायची आहे की शनाया पैशांसाठी कुणाच्याही मागे लागू शकते. जाणीव झाली तर मिळवलं. तो गुरुनाथ अडकलाय त्या शनाया प्रकरण. जगात शनायापेक्षा महत्वाचं काहीतरी आहे हे त्याला माहितच नाहीये. आणि शनायाबद्दल बोलणं म्हणजे मूर्खपणा. शनाया सुधारणार आणि गुरुला स्वतःची चूक कळणार या दंतकथा आहेत, असं काहीही होणार नाही. मला असं वाटतं ना, प्रत्येक गोष्टीची एक वेळ यावी लागते. म्हणजे आता आपलंच बघ ना, आपण दोघांनी एकत्र येणं हे सुद्धा कसं घडलं. हो, खूप वेळ लागला नाही, म्हणजे तू खूप वेळ घेतलास. हो, पण मला माझी चूक कळली आणि गुरुनाथलाही कळलं. राधिका आणि गुरु एकत्र येणार नाहीत हे नक्की. पण कधी कधी काही काही लोकांची काहीही चूक नसताना त्यांना सफर करावं लागतं. तर माझ्याच बँकेचं बघ ना, हे चटके आपल्याला बसतात. पण भरल्या पोटी जे चुका करतात ना, त्यांना काही फरक पडत नाही. सगळं असतं ना म्हणून ही नाटकं सुचतात आणि मग एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स होतात. रेवतीजी, मला तुमचा सात्विक संताप कळतोय. मी थंड आईस्क्रीम म्हणतो, म्हणजे तुझं डोकं शांत होईल. मी काय म्हणतो, मी आईस्क्रीमची फॅक्टरी टाकू का? आणि म्हणजे आपण वेगवेगळ्या फ्लेवरचे आईस्क्रीम विकूयात. हा, म्हणजे आणि तिला आपण नाव देऊ रेवती, म्हणजे अशी तिखट आईस्क्रीम. हा, मस्त वाटेल की नाही? हॅलो, काय कुठे होतीस? अशी गप ग, तू वेडीस का? किती वाजलेत बघ जरा, मला काळजी वाटत होती तुझी म्हणून विचारते. मला नाही बोलायचं आता काही. नाही बोलायचं मग मी कोणाशी बोलू? तू त्या सौमित्र बरोबर गेली होतीस ना जेवायला, काय झालं? काही नाही झालं, भांडणं झाली फक्त त्या गुड फॉर नथिंग आणि गॅरीमुळे. ते दोघं तिथे कुठे आले? हा सगळंच फ्रस्ट्रेटिंग आहे खूप. लिसन, गॅरी तू इथे? तू ते बायको आणि लेकराला घेऊन ना डिनरला आलाय, तुला काही प्रॉब्लेम आहे का? अच्छा, म्हणून इग्नोर करायचं होतं का मला? आत्ता लक्षात आलं माझ्या, मी एवढे कॉल करत होतो तरी तू का इग्नोर करत होतीस मला? तुझं ठरलंय ना, तू तुझ्या फॅमिलीला प्रेफरन्स दिलाय ना, मग त्यांच्यासोबत बस, आम्ही जातोय आता. चल रे.
अंडरस्टँड यार, मतलब दिस इज टू मच. मला कळत नाहीये याचं की हा एवढा डबल माइंडेड काय, फॅमिली सोबत यायचंच कशाला तिथे. ते चिडले असतील तुझ्यावर. तर चिडायचं काय, मला फ्रेंड्स नसावेत का? असावेत ना फ्रेंड्स, पण ते त्यांचेच फ्रेंड्स कसे असतील? अगं ठीक आहे ना, पण हा काय जेलस फील करतोय का? असेल कदाचित, पण तुला काहीच गरज नव्हती. अरे गरजेचं काय आता, सौमित्र इज अ गुड गाय, म्हणजे तो चांगलं बोलतो माझ्याशी, मेक्स मी फील गुड, मला आवडते त्याची कंपनी. आता एक मिनिट, आर यू थिंकिंग ऑफ डिचिंग गॅरी अंकल? नाही माहित ग, म्हणजे सगळंच इतकं विचित्र घडतंय ना आता सध्या. सौमित्र खूप छान ट्रीट करतोय ग मला, म्हणजे 5 स्टारला वगैरे घेऊन गेला होता चांगला. आणि मी गॅरीला म्हंटल होतं ना स्वतःहून की तू मला नाही 5 स्टारला, तर त्याने नेलंच नाही. बरं मला 10 कारणं देतो, 30 कारणं घरी दे ना स्वतःच्या, की बाहेरचं खाल्लेलं चालणार नाही. आणि मला का सांगतो, त्यांना सांगते जाऊन. सोड यार, मला ना गॅरी नीट वागतच नाहीये माझ्याशी, मला नाही ऐकायचं, मला कंटाळा आलाय त्याचा. आणि प्लस आय हॅव गुड कंपनी नाव. मला खरंच कळत नाहीये तू काय करणार आहेस. शनाया अशी काय वागते मला कळतच नाही. सौमित्र बरोबर का गेली असेल? मी कुठे कमी पडलो मला काही कळतच नाहीये. नाही पण माझंच चुकलं. शनायावर चिडलो याचाच बरोबर फायदा त्या सौमित्राने घेतला. शनायालाही कळत नाही यार, जरा कोणी प्रेमानं वागलं की ही पागळते आणि मूर्खासारखं वागते काहीतरी. सौमित्राला कळायला नको. मुद्दाम आमच्यात भांडण व्हावं म्हणून काहीतरी फूट पाडायचा प्रयत्न करतोय तो. पण मी त्याचा हा डाव सफल होऊ देणार नाही. गुरुनाथ सुभेदार. हा बोल डार्लिंग. एक काम कर, तू आत्ताच्या आत्ता मला अर्जंट ऑफिसला भेटायला ये, महत्वाचं बोलायचंय. अरे आता मी जरा एका कामात होतो. ऑफिसला ये म्हटलं ना, लवकर. राधिका, ओ आई. निघालीस ना? हो निघाले. आई ऐका ना, दुपारी अथर्वला कुलकर्ण्यांकडे सोडा बरं. काऊन बरं? ही सगळी पोरं मिळून नवा व्यापार खेळणार आहे. असं शाबास. पठ्याला काऊन बरं आठवण करून द्यावी लागते? वेळ झाली की तोच माझ्याकडे येते, पाय चल मला घेऊन चल म्हणून. अभ्यासाचं लक्षात नाही राहत, खेळाचं बरोबर लक्षात राहतं त्याच्या. भरली वांगी दिलीत, आनंदसाठी दिलीत. हा ते त्याला माझ्यासाठी पण एक डबा द्या मस्तपैकी भरले वांगा. काय बरं आला. आला. आई काल पाहिलं ना कसा वागत होता ते. आई बाई, कोण बरं तू शानेशी एवढं लगट करत होता? हा देऊ का एक? अलेक्सा, एवढी यांनी लगट केली शाण्यासोबत. गुरचंचण्याचं भांडण होईल का ग? अरे म्हणजे काय 100%. नाही मला नाही वाटत असं. हे असं सोडणार नाही त्या शण्याला. मी पण सहजासहजी सोडणारच नाहीये शनायाला. आता प्लान नंबर 2. काय? एक मिनिट, कांधर आधी कांधर. झालं का? माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळास तर उठा बशा काढायचा. चल. अगं पण राधा झालं. अगं नाही आई तुम्ही मध्ये बोलू नका. नाही उठा बशा काढ. चल लवकर. मारू वगैरे नको, काढतोय. पण झालंय का? अरे काय म्हणजे काय सौमित्र, त्या पोरीला इतक्या महागड्या रेस्टॉरंट मध्ये घेऊन जायची काही गरज होती? अरे म्हणजे काय, तिला इम्प्रेस करायला गरज होती त्याची. इम्प्रेस करायला? तिच्या जेवणावरती एवढे पैसे खर्च केले तू, निदान 10-12 हजार रुपये तरी बिल झालं असेल ना. एवढे पैसे कुठनं आणले तू? अगं क्रेडिट कार्ड. क्रेडिट कार्ड? कमवत नाही काही नाही, क्रेडिट कार्ड म्हणे. क्रेडिट कार्ड म्हणजे क्रेडिट, उधार घेतले होते मी. तिच्या 10-12 हजार रुपयाच्या जेवणासाठी तू उधारी केलीस? हा एवढं नाही खात ती. मला नको सांगू. भरपूर काहीतरी मागवून ठेवते, सगळ्यांना नुसतं तोंड लावते आणि फेकून देते नुसतं. झालंच असणार 10-12 हजार रुपये बिल. अगं ठीक आहे, पण ते होईल, मॅनेज होण्यासारखं आहे, एवढं काही नाही. काय बोलतोयस तू? नाही ते काही नाही. अगे ठीक आहे, ते नाही, मॅनेज नाही, होण्यासारखं आहे ग. नाही हो आई, हिला सांगा ना. नाही तू आता पैसे घेतलेच पाहिजे. राधिका, अगं हे पैसे तू फूड प्रोसेसर साठी ठेवले होतेस ना? आई ते मी नंतर घेईन. हे घे. अगं राधा, किती भोळी आहेस तू. स्वतःसाठी कष्टाने जमवलेले पैसे मला देतेस. तुझे हे गुण गुरुला कधीच कळले नाही आणि कळणारही नाही. हे घे सौमित्र. राधा प्लीज घे पैसे, ज्याचे त्याला देऊन टाक. अगं राधा, खरंच नको मला.
ठीक आहे, माझं एक काम आहे, मी येतो. मिशन 2. सौमित्र कुठे गेला असेल कुणाच ठाऊक. आहेच तो असा. आता गेला असेल मिशन नंबर 2 पार पाडायला. तुला काही रिंग वगैरे दिली का काय सौमित्रने? नाही, हे बघ क्रेडिट कार्ड आहे. सिरियसली? हो, सौमित्रने दिलंय. इंटरनॅशनल क्रेडिट कार्ड आहे ते. यार मला या सगळ्या गोष्टी लेट कळतात नेहमी. तू आधी पटवून टाकतेस रिच मुलांना. बाय द वे, मी प्रपोज करू का त्याला? सिंगल नो मी नाही, नको 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 नको, म्हणजे आता नको, नंतर ट्राय करते. हा, क्रेडिट कार्ड बोलतोय आता. हो, पण यार अजून वेळ आहे, अजून 6 days आहे ऍक्टिव्हेट व्हायला. हा, म्हणजे तू तोपर्यंत त्याला अवॉइड करणार. नाही, आवड कशाला करू? उलट मी आणखीन भेटेन ना त्याला. तेव्हा तसंही मला फक्त फ्रेंडशिप हवी, आणि त्यात मला क्रेडिट कार्ड वगैरे मिळत असेल तर काय प्रॉब्लेम आहे? मी तर आणखीन भेटेन त्याला. ह्या सगळ्यात गॅरी अंकलचं काय मग? गॅरीचं काही नाही, मला काही बोलायचंय नाहीये त्याच्याशी. काल एवढं सगळं झालंय, तो मला एकदाही सॉरी म्हणायला फोन केलाय का त्यांनी सकाळपासून? मला बोलायचंच नाही, मला राग आलाय त्याचा खूप. ऍक्च्युली मी चिडलं पाहिजे, मी रागवलं पाहिजे, तर हाच मला ऍटिट्यूड देतो यार उलटा. म्हणून ते गेला खड्ड्यात, मला नाही बोलायचं. की गॅरी अंकल असेल. हे त्याला सांग मी नाहीये घरी. गुड मॉर्निंग स्वीट 2. एक मिनिट, शनायाने सांगितलं की घरी नाहीये. ए, नाही, मी आहे. मला नाही सांगायचंय ते. हाय. अरे काय चाललंय तुमचं? काय नाही, असं टाइमपास. पण तू कसं काय आलास? मिस करत होतो तुला. म्हणजे ना, काल रात्री मला झोपच लागली नाही. कधी एकदा सकाळ होते आणि मी तुला गुड मॉर्निंग विश करायला येतो असं झालं होतं. मग मेसेज करायचा ना. प्रत्यक्ष भेटण्याची मजा आहे ना, ते मेसेज आणि फोनवर नाही, म्हणून आलो. मग आज काय प्लॅन आहे? प्लॅन काही खास नाही. काय नाही, मी लोणावळ्याला चाललोय. एक काम आहे जस्ट. येतेस माझ्याबरोबर? मी ओके येते, मी तयार होते. ओके फाईन. मला ना हे अजिबात आवडत नाही हिचं जे काही चालू आहे ते. आनंद भाऊजी, हे तुमच्यासाठी. थँक्यू. आनंद, तुझ्यातली एक वडी मला दिलीस तरी चालेल. म्हणजे बघ जमतंय का? सर, एवढीची आहे आणि तुम्हाला कोलेस्ट्रॉल पण खूप आहे ना. पण मला नाहीये कोलेस्ट्रॉल. जर उरलं तर मला दिलं तर चालेल. श्रेयस सर, थांबा, तुमच्यासाठी वेगळं आणलंय ना, अपुरं पडेल ना हे सगळं. आपल्या सगळ्यांसाठी वेगळा डबा आहे. श्रेयस, आणि माझं काय राधिका, मला पण हवंय. समिधा, नाही, बिलकुल नाही. तू हे अजिबात खायचं नाही, हे तेलकट आहे. कालच नानीजींनी सांगितलं की तुला खोकला झालाय म्हणून. तुझ्यासाठी हा घरचा डबा. चव घेऊ नाही 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 समिधा. बरं ठीक आहे, राहू दे. कालवरनं आठवलं बहिणी, काल रेस्टॉरंट मध्ये जे काही घडलं सगळं कळलंय आम्हाला. राधिका बहिणी, खरं तर हा चर्चा करायचा विषय नाहीये, पण आता विषय निघालाच आहे म्हणून बोलतो. सौमित्रचा प्लॅन एकदम सॉलिड होता. तो सौमित्र म्हणजे एक नंबरचा हवली आहे. हो, काय करेल याचा नेम नाही. आणि खूप बरं झालं तू आला. मला एकदम कॉलेजच्या दिवसाची आठवण झाली. आणि कसं आहे की कॉलेजच्या दिवसाची आठवण झाली तर झाली. आणि बघा ना, आता पण तसाच आहे. तेव्हा जसा होता तसाच. आळशी आणि थापाड्या एक नंबरचा. पण वहिनी, जीवाला जीव देणार आहे आपला हा सौमित्र. 100 फ्रेंड्स. खरं सांगू वहिनी, तो इकडनं जाणार ना, मग मी त्याला खूप मिस करणार. कुठे जाणार आहे तो? जाणार ना परत नागपूरला परत जाणार तो. इथे याचं हे मिशन आपलं जे आहे ते सगळं संपल्यावर जे काही वजीर वगैरे झालाय तो. वेगळंच मिशन चालू आहे सध्या त्याचं. आई नाही. एक मिनिट. त्याचाच फोन आहे. हॅलो हॅलो राधा. 100 वर्ष आयुष्य आहे तुला. नको ग, 100 वर्ष लग्नाशिवाय राहायला लागेल. नको नको नको. पण काय झालं, एवढी आठवण कोण काढतंय?
आता तुझ्याविषयीच बोलत होतो. हो, पण सगळ्यांना सांग मला आता त्यांची कोणाचीच आठवण येत नाहीये, कारण मी आता शनाया बरोबर लोणावळ्याला चाललो आहे. सौमित्र, मी तुला सांगितलंय तू असं काही करणार नाही. आपलं सकाळीच बोलणं झालेलं आहे. गुरुला जेव्हा कळेल ना तेव्हा त्याचा काय म्हणतात तो तिळपापड होणार आहे त्याचा. नाही नाही सांगितलंय मी तुला. हॅलो राधा प्लीज आता लेक्चर देऊ नकोस. मला माहितीये तुला ह्याच्यात काही इंटरेस्ट नाहीये, मला तुला काही सांगायचं पण नाहीये. मला फक्त तुझ्या कानावर घालायचं होतं म्हणून मी तुला फोन केलेला आहे. ओके नाही. चल आता मला तुझं काही ऐकायचं नाहीये. चल बाय 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 बाय, फोन ठेवतो. बाय. हॅलो सौमित्र, काय झालं वहिनी? काय म्हणत होता? आज शनायाला घेऊन आउटिंगला जाणार आहे लोणावळ्याला. आउटिंगला झालाय तो शनाले कोण? क्या बात आहे यार. मग आता त्याला सांगा खूप फोटो क्लिक्स कर आणि ते पाठव गुरुला. त्यांनी कशाला करायला पाहिजे हे? ही बैताड आहे ना, हीच आधी टाकून देईल सोशल नेटवर्किंग साईट वरती फोटो. मला तरी हे अजिबात पटत नाही. क्या बात कर रहा है यार, तुझी अवस्था तर खूप वाईट आहे. तेच तर. आता मला काहीतरी सोल्युशन पाहिजे किड्या, म्हणून तुला इथे बोलवलंय. हे बघ, आता मला खरंच कळत नाहीये हा सौमित्र हिला एवढी बोरळ पाडतोय, पण ही का त्याच्या भरीच पडते? म्हणजे हिला स्वतःची अक्कल नाही करी, स्वतः बिल्लोक सारखं का वागते? शनायाला अक्कल असती तर पाहिजे काय होतं नाही का? म्हणजे अरे उसको समझना चाहिए ना, क्या सही है क्या गलत है. मूर्ख आहे रे ती. थोडं कौतुक केले ना तर लगेच विरघळते बर्फासारखी. अरे बर्फासारखी म्हणजे काय, पाणी पाणी होतंय तिचं. आणि त्याच्यात हा सौमित्र तिला फ्लर्ट काय करतोय तिच्यासोबत, बुके बिके काय आणून काल डिनरला घेऊन गेला. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं. आता मी काही बोलणार होतो तिथे, मी तिथलं तिथे तुकडाच पाडणार होतो, पण गप्प बसावं लागलं मला. पण आता मुद्दा असा आहे की ही जर पूर्वीची शनाया असती ना तर ती गिल्टी फील करून तिने मला 10 फोन केले असते आतापर्यंत. मला 10 वेळा सॉरी गॅरी आतापर्यंत मेसेज तरी आले असते. पण नाही, काहीच नाही पाहिलंच. आणि आज तर ऑफिसला पण नाही आली. ती काय करू सांग, बिंडोक सारखी वागते. मी बोलतो तिच्याशी. हा एक्झॅक्टली तेच कर. हे बघ, तू तिच्याशी आता बोल. तिला शांतपणे हे समजून सांग की हा जो कोण सौमित्र आहे ना तो किती 1 नंबरचा थापाड आहे, 1 नंबरचा फ्लर्ट आहे, त्याच्यापासून लांब राहा असं सांग तिला. अरे यार मी बोलतो तिच्याशी. कधी? नुसतं आवाज चढू नकोस, फोन कर. आता बोलतो ना. स्पीकरवर. हॅलो डार्लिंग. ओ हाय, जिवंत आहेस तू? हाय हाय, कुठे आहे? तुला काय करायचंय? अगं सरळ बोल ना. मी तुला भेटायला इकडे ऑफिसला आलो, तू इकडे नाहीच आहेस. घरी आहेस का? बाहेर चालले मी. बाहेर? बाहेर कुठे? लोणावळा. ए लोणावळ्याला जाते ना, माझ्यासाठी चिक्की घेऊन ये. मला चिक्की. लोणावळ्याला एकटीच? एकटी नाहीये, आहे ना माझा फ्रेंड सोबत सौमित्र. ए तो सौमित्र तुझा फ्रेंड कधी झाला आणि तू त्याच्याबरोबर लोणावळ्याला का जातेस? तुला कशाला सांगू मी? पनिशमेंट घ्यायची होती तेव्हापासून गायब आहेस. तुम्हाला नाही बोलायचं याशी. चल फोन ठेव. हॅलो हॅलो. फोन कट केला. पाहिलंच ना. नाही, मी सांगत होतो ते काही खोटं होतं का खेड्या? हिला ना फार भुरळ पडली त्या सौमित्रची आणि हा तिला बरोबर फिरवतोय. या माझ्या अवघड सिच्युएशनचा फायदा घेऊन ना तिला बरोबर भरीत पाडतोय तो. नाही तू आता एक काम कर, या आता लोणावळ्याला कसा जातो ना बघूच आपण. चल आपण पण जाऊ लोणावळ्याला. चल ना. हा राजवाडे सर बोला. गुरुनाथ, मी ऑफिसला 10 मिनिटात पोहोचतोय. सर नाही, ऐका ना. हे बघ, आय डोंट वॉन्ट एनी एक्सक्युजेस. बी देअर. यार राजवाडे येत आहेत. ते कशाला येतात लोणावळ्याला? लोणावळ्याला नाही, ऑफिस मध्ये येत आहेत. एक काम करू, आता मला तर निघता नाही येणार, पण एक काम कर, तू जा लोणावळ्याला. ओके? मी अरे मी कसं जाऊ? मला माहितीये तुला काय. हे पैसे याच्यात तर फक्त कॅबचे पैसे होते रे. माझं खाणं जेवण पिणं सगळं ठीक आहे. बघ, त्यांच्या मागे जायचं आणि क्षणाक्षणाचा अपडेट मला पाहिजे. डोंट वरी, देतो सगळं. वाट बघ. म्हणजे सगळी व्यवस्थित माहिती देतो. वाट बघ माझी. मिशन लोणावळा.